आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वारकरी संप्रदायाचं माहेरघर असलेल्या पंढरपूर इथल्या आषाढी एकादशी यात्रेत सहभागी होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीनं प्रस्थान केलं. परंपरेनुसार यंदा सलग 57व्या वर्षी ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. शेगाव नगरीतून पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर संपूर्ण परिसर गणगण गणात बोते आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषानं दुबदुबून गेला. जागतिक योग दिनानिमित्त खामगाव तालुक्यातील बोरजवळा गाव जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या संकल्पनेवर आधारित आयुष ग्राम उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून या गावानं आरोग्यदायी गाव घडवण्याचं शाश्वत मॉडेल तयार केलं आहे. आयुष ग्रामच्या संकल्पनेत डॉ. शैलेश खंडारे यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. यामध्ये आजार बरा करणे नाही तर आजार होऊच नाही यावर भर देणे हे आहे. यात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घराजवळ तुळस, अडुळसा, गवती चहा, कोरफड यासारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 2069 लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 6000हून अधिक अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. बूथवरील लसीकरणानंतर पुढील 5 दिवस घरभेटींद्वारे वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या सदोष उगवण क्षमतेमुळे मोठ्या संकटात सापडले आहे. जिल्ह्यात सुमारे 8 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असली तरी अनेक भागात बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतर या गंभीर परिस्थितीची दखल घेत कृषी विभागानं तातडीनं पावलं उचलली असून 800हून अधिक बियाणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सदर प्रकरणी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर खामगाव शहर पोलिसात बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनानं व्यापक धडक मोहीम सुरू केली आहे. एसटी बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक, प्रवासी उचलणे, सोडणे किंवा नियमबाह्य पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाईसह थेट जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एकूण 306 वाहनांवर विविध मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनधारकांकडून 4 लाख रुपयावरून अधिक दंड वसूल करण्यात आला. कारवाईचा सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही झाल्याचा दावा प्रशासनानं केला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आल्यामुळे बुलढाणा एसटी विभागाच्या महसुलात तब्बल 74 लाख रुपयांची वाढ झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात आंदोलन करण्यात आलं. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष, सरचिटणीस, विश्वस्त, कोषाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, योजनांची माहिती तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसंच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करणे यासाठी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यशाळेत योजनांच्या अंमलबजावणीतील विविध पैलूंवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयानं काम करण्याचं आवाहन यात करण्यात आलं. भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकाचा समावेश होता. या निमित्तानं नांदुरा रेल्वे स्थानकावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथल्या रेल्वे स्थानकाचा 10.63 कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधांसह सर्वांगीण पुनर्विकास करण्यात आला आहे. नव्याने प्रवासी सुविधा, स्वच्छता, दिव्यांग सुलभता, आधुनिक प्रतीक्षालय, सुधारित प्लॅटफॉर्म आणि सौंदर्यीकरणाची कामं यामध्ये समाविष्ट आहेत. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.